नमस्कार दत्त भक्त बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आपण गुरुचरित्राचा 49वा अध्याय सुरू करीत आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. गुरुचरित्राचा अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमन करून, विनवितीसे कर जोडून, भक्तिभावे करुनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर, राहिला प्रीती गाणगापूर कवनक्षेत्र म्हणूनिया. भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात, समस्त सांडुनिया येत काय कारण वास केला. या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारोन, म्हणून धरी सिद्धाचे चरण नामधारक तयेवेळी. ऐकोनी तयांचे वचन सिद्धमुनी संतोषोन, सांगतसे विस्तारोन ऐका श्रोते एक चित्ते. अश्विन वद्य चतुर्दशीशी दीपावळी पर्वणीशी, श्रीगुरु म्हणती शिष्याशी स्नान करावे त्रिस्थळींचे, गया प्रयाग वाराणसीशी. चला यात्रे पुत्र कलत्रेशी, विप्र म्हणती श्रीगुरुशी ऐती करणे म्हणून या. ऐकोन श्रीगुरु हस्ती ग्रामाजवळी तीर्थे असती, करणे न लागे तुम्हा ऐती, चला नेईन तुम्हासी. ऐसे म्हणून भक्ताशी नेले अमरजा संगमासी, स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्रीगुरुनी. गुरु म्हणती शिष्याशी महिमा अपार संगमासी, प्रयाग समान परियेसी. षटकुळामध्ये स्नान करणे विशेष नदी भीमातीर, अमरजा संगम थोर, गंगा यमुना वाहे निर्धार, तीर्थ बर्वे परियेसा. विशेषे आपण उत्तरे वाहे, याचे पुण्य अपार आहे. शताधिक पुण्य पाहे काशीहून परियेसा. अनेक अष्टतीर्थे असती, तयांचा महिमा विख्यात जगती, सांगेन ऐका एक चित्ती. श्री गुरु म्हणती शिष्याशी ऐकोनी श्रीगुरूंचे वचन, बिनविताती भक्तजन. अमरजा नदी नाम कोण, कोणापासाव उत्पत्ती. श्रीगुरु म्हणती भक्तासी बर्वे पुसिले आम्हासी, जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात. जालंधर नामे निशाचर, समस्त जिंकिले सुरवर. आपुले केले इंद्रपूर, समस्त देव पळाले. दैत्या झाले युद्ध, सुरवर मारिले बहुविध. इंद्रे जाऊनी प्रबोध, ईश्वराप्रती सांगितला. इंद्र म्हणे ऐक शिवा, दैत्य मारिले असे देवा. शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारितो दैत्याशी, रक्त पडतसे भूमीशी. अखिल दैत्य बिंदूशी, अधिक उपजवी भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्यकुळ. मारिले आमचे देव सकळ, म्हणून आलो तुम्हापाशी. ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रजावळला मनी. निघाला रुद्र होऊनी, दैत्य निर्दाळन करावया. इंद्र विनवी ईश्वराशी, वधावया दैत्याशी. जीवन आणावया देवाशी, ऐसा प्रतिकार करावा. संतोषुनी गिरिजारमण अमृत मंत्र उच्चारोन, घट दिदलात तक्षण. संजीवनी उदक देखा, ते उदक घेऊनी इंद्रराव. शिंपताची समस्त देव उठवनिया, अमर सर्व स्वर्गास जाती तये वेळी. उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे. पडिले भूमी औचित्ये, प्रभाव आला क्षितीवरी. ते संजीवनी नामे नदी, उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याची विधी, प्रख्यात झाली अवधारा. या कारणे या नदीशी जे स्नान करी भक्तीशी, काळ मृत्यू न बाधे त्याशी, अपमृत्यू घडे केवी. शतायुषी पुरुष होती रोगराई,
न पीडिती अपस्मरादी रोग जाती ब्रह्म हत्यादी पातके. अमृत नदी नामतीयेशी संगम झाला भीम रथीशी. तीर्थे झाले प्रयागासरशी. त्रिवेणीचा संगम कार्तिकादी माघ मासी. स्नान करीती भक्तीशी. इह सौख्य परलोकाशी मोक्षस्थाना पावती. सोम सूर्यग्रहणाशी संक्रमण सोम अमावस्याशी. पुण्यतिथी एकादशीशी स्नान करावे अनंत पुण्य. साधिता प्रतिदिवस जरी सदा करावे मनोहरी. समस्त दोष जाती दूरी शतायुषी श्रियायुक्त होय. ऐसा संगम महिमा ऐका पुढे सांगतसे तीर्थविशेखा. दिसे अश्वत्थ सम्मुखा मनोहर तीर्थ असे. या तीर्थी स्नान केलिया मनोहर पाविजे काया. कल्पवृक्षस्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू. जाणावे तुम्ही निर्धारू. जे जे चिंतिती मनी नरू. पावती काम्ये अवधारा. असे मनोहर तीर्थ ठावे असे प्रख्यात सम्मुख असे अश्वत्थ सदा असो याची या गुणे. जे जन येऊनी सेवा करीती तयांचे मनोरथ पूर्ती. न धरावा संदेह आता चित्ती ऐसे म्हणती श्री गुरुनाथ. आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निवृत्ते. दृष्टी पडता मुक्ती होते खून तुम्हा सांगेन. कल्पवृक्षाते पूजोनी मग जावे शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण. भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वराते नमोनी नमन करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करोनी मग जावे सोमसूत्रासी. सेवेची परतोनी वृषभाशी नमोनी जावे चंडापासी. पुन्हा जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. अशी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून ऐका. वृषभस्थानी येऊन निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवूनी. पूजा पाहावी दोन्ही नयनी. इंद्रा समान होय नर. धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती. पुत्र पौत्र त्याशी होती संगमेश्वर पूजलिया. पुढे तीर्थ वाराणसी. अर्धकोश परियेशी. ग्राम असे नागेशी. तेथोनी उद्भव असे जाण. याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण रत. अनुष्ठानात सदा घ्याई शिवासी. प्रसन्न सदा ध्यायी शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी. सदाशिव दिसे जवळी. विप्रा आल्हाद सर्व काळी. देहभाव विसरोनी हिंडत. लोक म्हणती पिसा त्याशी. निंदा करीती बहुवशी. दोघे बंधू असती तयाशी. नामे त्यांची अवधारा. एक नाम असे ईश्वर. दुसरा नामे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करुणी अभेर. आपण निघाले काशीशी. करुणिया सर्व आयती. सर्व निघाले तुरती. तया पिशाते पाचारिती. चला जाऊ म्हणून या. ब्रह्मज्ञानी द्विजनिका. पिसा म्हणती मूर्ख लोका. बंधूशी म्हणे द्विज ऐका. नका जाऊ काशीशी. विश्वेश्वर असे मज जवळी. दावीन तुम्हा तात्काळी. आश्चर्य करीती सकळी. दावी म्हणती बंधुजन. काशीस जावे अति प्रयास. येथे भेट तरी का सायास. म्हणून बोलता ती हर्ष. तय वेळी अवधारा. इतुकिया अवसरी. विप्रगंग स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी. ईश्वर आला तया जवळी. विनवित शिवासी. आम्हा नित्य पाहिजे काशी. दर्शन होय विश्वेश्वराशी. म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती. प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे तीच काशी. त्वरिता मणिकर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडी. विषयक नदी उत्तरे दिसे नीक. एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून जैसे भागीरथी गहन. ज्या ज्या असती काशीत खुना. समस्त असती तयाशी. संगम झाला नदी भीमा. तीर्थ असे काशी उत्तमा. आचार करीती सप्रेमा. बंधू ज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधूशी काशीस नावे. काशीस न जावे अमुचे वंशी. समस्ते आचरावे ही काशी. आम्हा शंकरे सांगितली.
आपुले नाम ऐसे जाना गोसावी नाम निर्धारी खुना तुम्ही बंधू दोघे जना आराधावे ऐसे निरोपिले दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा सदा तुम्ही पूजा करा आराध्या नामे विख्यात प्रतिवर्षी कार्तिकीची येथे यावे निर्धारीशी तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण श्री गुरु म्हणती भक्ताशी काशी तीर्थ प्रगटले ऐशी न धरावा संशय तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान निर्मळ आचार ऐकोन तेथून पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका श्री गुरु म्हणती सकळी काशी तीर्थ दाविती पाप विनाशी स्नान मात्रे पापनाशी जैसा तृणा अग्नी लागे आपुले भगिनी रत्नाईशी दोष असे भोवशी बोलावुनी त्या समयाशी पुसताती श्री गुरुमूर्ती ऐक पूर्व दोष भगिनी तू आलीस आमुचे दर्शनी पाप तुझे असे गहिनी आठवणे करी मनात ऐकोनी श्री गुरुच्या बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूळ केवळा इतुके कैसे ज्ञान मज तू जगदात्मा विश्वव्यापक तुची ज्ञान ज्योती प्रकाशक सर्व जानाशी तुची एक विस्तारोनी सांग मज श्री गुरु म्हणती ती अशी आपुले पाप मज पुसशी व दिले 5 मार्जराशी नेनशी खून धरी आपुली मोती होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्यामधून न पाहता उदक गाळूनी जाखुनी ठेविले अन्ना अग्नीवरी 5 मार्जारांचा घात लागला दोष बहुत ऐसे ऐकून या त्वरित श्वेतकुष्ठ झाले तिशी देखून या भयाभीत झाली श्री गुरुचरणा येऊनी लागले विनू तसे करुणा बहाळी कृपा करी गा गुरुमूर्ती करोनी समस्त पापराशी तीर्थी जाती वाराणसी मी आले तुझे दर्शनाशी पापा वेगळी होईन म्हणून श्री गुरु पुस्ती तियशी तुझ राहे पापराशी पुढील जन्मी जरी भोगीशी तरी कुष्ठ जाईल आता रत्नाई विनवी स्वामीशी उबगले बहुत जन्माशी याची कारणे तुझे दर्शनाशी पापा वेगळे होऊ म्हणतसे आता पुरे जन्म आपणा म्हणून धरिले तुझे चरण याची जन्मी भोगी न जाना पापांचे फळ म्हणत असे इतुके ऐकूनी गुरुमूर्ती रत्नाईस निरोप देती पाप विनाश तीर्था जाय त्वरिती स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी हो येथे स्नान सप्तजन्मीचे दोष दहन संदेह न करिता होय अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकाशी आम्ही देखिले दृष्टीशी स्नान करिता त्रिरात्रीशी कुष्ठ तिचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी ऐका जय करीती स्नान भक्ती पूर्वका सप्तजन्मीची पापे जाती तीर्थ महिमा देखून रत्नाबाई संतोषून राहिली मठ बांधून तीर्था सानिध्य अवधारा पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहु असे जम्बूद्वीपी जितकी तीर्थे एक एक महिमा अपरिमिते इतुकिया वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता सोम सूर्यग्रहणाशी अथवा संक्रांती पर्वणीशी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशी स्नान तेथे करावे संवत्सरेशी धेनू देखा सालंकृत करोनी ऐका दान द्यावे द्विजानिका एक एक दान कोटी सरसे तीर्थमहिमा आहे कैसी स्नान केली या अनंत फळ पावशी एक एक दान कोटी सरशी 2 तीर्थे करावी पुढे तीर्थ रुद्रपद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा जे जे आचार गयेशी करावे तेथे पर्यशी पूजा करावी रुद्रपदाशी कोटी जन्मीची पापे जाती पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता अस्ति होती चक्रांकिता द्वारावती समान देखा या तीर्थी स्नान करोनी पूजा करावी केशवचरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्य असे अवधारा ऐकोनी श्री गुरुचे वचन समस्त करीती स्नानदान पुढे असे मनमत दहन तीर्थ सांगती
श्री गुरु ग्राम पूर्व भागेशी कलेश्वर देव परियेशी जैसे गोकर्ण महाबळेश्वराशी समान क्षेत्र परियेसा मन्मथ तीर्थी स्नान करावे कलेश्वराशी पूजावे प्रजावृद्धी होय बरवे अष्टऐश्वर्ये पाविजे आषाढ श्रावण मासी अभिषेक करावा देवाशी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा संतोषुनी भक्त उत्तमा अति उल्हास करीताती म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान स्वामी निरूपिले कृपेने पुनीत केले आम्हासी जवळी असता समस्त तीर्थे का जावे दूर यात्रे स्नान स्थान असे हे पवित्र म्हणून समस्त आचरती अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठात समाराधना करीती भक्त महानंद प्रवर्तला सिद्धमणी नामधारकाशी तीर्थ महिमा आहे ऐसी श्री गुरु सांगती अम्मासी म्हणून तुझ निरूपिले म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर तीर्थ अस्ति अपरंपार आचरा तुम्ही भक्तीने इति श्री गुरु चरितामृत सिद्धमुनी शिष्य संवाद बहुत गाणगापूर महात्म्य विख्यात 49व्यात कथियेले इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगम गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णनम नाम 49 अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु ओवी संख्या 106 श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु। जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त।